आज या ठिकाणी आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि विशेष म्हणजे आपल्या बार्शीवरती अतोनात प्रेम करणारे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं धोरण या ठिकाणी ठरवलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून बार्शी शहर व तालुक्यामध्ये बार्शी शहरामध्ये आपल्या भोसरी चौक या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कार्यालयाच्या मागच्या हॉलमध्ये आणि वैराग या ठिकाणी 2 ठिकाणी असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कारण फडणवीस साहेबांचा आदेश आहे की कुठल्याही प्रकारची माझ्या वाढदिवसाला जाहिरात वगैरे पेपरला जाहिरात किंवा असं माहित आहे, म्हणून या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं मी बार्शी शहर व तालुक्यातील संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांना विनम्र आवाहन करतो की उद्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी महिला भगिनींनी या रक्तदानामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी व्हावं अशी मी भारतीय जनता पार्टी बार्शी शहर व तालुका यांच्या वतीनं सर्व बार्शी शहर व तालुक्यातील जनतेला आवाहन करीत आहे। आणि कालची परवाची मीटिंग शहर व तालुक्यातली पाहिली तर उद्याचं रक्तदान शिबिर हे उत्साहात पार पडेल। आम्ही 1500 ते 1600 रक्तदान बाटल्या घेण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे, तो निश्चितपणे उद्या या ठिकाणी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। नियोजन कसं असणार आहे? कारण भाजप तालुका हे आयोजन करते, मोठ्या संख्येने जर इतर रक्तदाते आले तर नियोजन कसं असणार आहे? या ठिकाणी आपण समोर मंडप केलेला आहे आणि या हॉलमध्ये जवळपास आता इथं आपले शिक्षकांच्याकडे आहे 40 बेड या ठिकाणी बसवते आणि बाहेर 20 असे 60 बेड, म्हणजे रक्तदाते किती जरी आले तरी साधारणतः एका मिनिटामध्ये 3 मिनिटाला एक असं जर आपण पकडला तर 3 मिनिटाला 60 जण रक्तदान करून बाहेर पडतील। आणि या अगोदरही आम्ही वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आपल्या राऊतचाळ या ठिकाणी आपण कारण आपल्या जगदयांची जी भगवंत ब्लड बँक आहे त्याची सुरुवातच त्या ठिकाणावर झाली आहे। त्यानंतर आपलं क्रीडा भवनला सुद्धा आपलं शिवराज प्रतिष्ठानच्या वतीनं प्रत्येक वर्षी आपण रक्तदान करतो आणि अनेक रुग्णांना त्या ठिकाणी आपण त्याचा लाभ आपण त्या ठिकाणी मोफत रक्त देऊन अनेक पेशंटचे आपण जीवदान त्या ठिकाणी देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। त्याचा भाग म्हणून हे रक्तदान शिबिर आपण मोठ्या प्रमाणात घेतोय। या ठिकाणी आपण सर्व रक्तदात्यांना एक चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। एवढं मोठं पटांगण आहे मागे, परत आपल्या भोसले चौकात रस्ता झाला आहे त्या ठिकाणी पार्किंग वगैरे व्यवस्था केलेली आहे। महिलांसाठी त्याची सोय कशी असणार आहे? वैराट भागात भगवान ब्लड बँक त्याचं पण आयोजन करते। आता भगवंत ब्लड बँकेचे व्यवस्थापक या ठिकाणी आलेले आहेत, तर माझ्या माहितीनुसार त्यांनी उद्या सकाळी 1200 बॅग तर या ठिकाणी तयार ठेवलेले आहेत आणि त्यांनी जवळपास 2000 बॅग ठेवण्याची त्यांची क्षमता आहे, तयारी ठेवलेली आहे। आणि त्यांच्या ब्लड बँक नुसते बार्शी शहरामध्येच नाही तर त्यांची उमरग्यामध्ये सुरुवात झालेली आहे, त्यानंतर बार्शी, पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा त्यांनी ब्लड बँक स्वतःच्या ह्याच्यातून संपर्कातून निर्माण केलेले आहेत आणि अनेक ते रुग्णांना ते त्या माध्यमातून जीवदान देतात। महिलांची सोय याच हॉलमध्ये महिलांची आपण व्यवस्था करणार। वेळ सकाळी 8:30 पासून रात्री 8-8:30 पर्यंत जसे रक्तदान येईल त्या उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत आम्ही करणार। शहराध्यक्षांना एक प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जसं रक्तदान शिबिराचं आवाहन केलंय तसंच त्यांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाला मदत करण्याचं आवाहन केलंय, तर तुम्ही त्याचं काही नियोजन केलं आहे का? आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी, पेपरला जाहिरात देणे इतर खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला काही आपल्या सगळ्या हाताने जेवढी मदत करतात तेवढी करावी। त्याचसोबत हे महासंकल्प रक्तदानाचा हा त्यांनी व्यक्त केलेला आहे, तर भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश त्या अनुषंगाने बार्शी शहर तालुक्यामध्ये ते आम्ही करत आहोत।
परवाच आदरणीय नानासाहेबांनी या ठिकाणी एक बैठक घेतली होती कार्यकर्त्यांची. रेडिओ ग्रामीण भागातली बैठक घेतली होती. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की आपल्या सोयीचे जेवढं शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपण देणगी द्यावी. त्या अनुषंगाने भरपूर बहुतांश कार्यकर्ते ते आपल्या देणगी प्रदान करतील.